जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात 7वीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून मारामारीची गंभीर घटना घडली। या घटनेत लोखंडी पलंगाच्या रॉडने हल्ला करण्यात आल्याने तिघे विद्यार्थी जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहातील 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये माझी मच्छरदाणी का घेतली या किरकोळ कारणावरून वाद झाला होता। दिवसभर सुरू असलेल्या चिडवाचिडवी आणि वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे। एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला चापट मारल्याने रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने सायंकाळी लोखंडी पलंगाची रॉड घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांचा संबंधित वाद शिगेला पोहोचला असताना कर्तव्यावर रुजू असलेले अधीक्षक गेले होते कुठे असा संतप्त सवाल पालक वर्गांचा करत आहे। या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिसऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉड लागून त्याला गंभीर दुखापत झाली। त्याच्या चेहऱ्यावर जखम होऊन टाके घालावे लागले। तसेच हल्ला झालेल्या विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली असून चापट मारणाऱ्या विद्यार्थ्यालाही किरकोळ जखमा झाल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच वसतिगृह प्रशासनाने तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात घेऊन उपचार केले। सध्या सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांनी तात्काळ वसतिगृहात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या उपचारांची खात्री केली। आयुक्त मडावी यांनी सांगितले की संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात येणार आहे। अल्पवयीन विद्यार्थी असल्यामुळे कठोर शिक्षा देणे शक्य नसले तरी आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई आणि समुपदेशन करण्यात येईल। जर संबंधित विद्यार्थ्यांकडून पुन्हा अशी प्रकारची घटना घडली तर त्यांना शाळेतून काढून टाकण्यासह पुढील कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। वसतिगृहात सध्या 200हून अधिक विद्यार्थी राहत असून व्यवस्थापनावर मोठा ताण असल्याचेही समोर आले आहे। दरम्यान 7वीच्या 40 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्याने प्रशासनाने सध्या परिस्थिती संयमाने हाताळण्याचा निर्णय घेतला आहे। किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने मारामारीचे रूप घेतल्याने ही घटना घडली। यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त केली जात असून शाळा व वसतिगृह स्तरावर समुपदेशन आणि जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे। या घटनेमुळे वसतिगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी सुखसागर झाडे, तालुका प्रतिनिधी चामोर्शी।